Hello friends, I am Miss S.M. Pawar in today's lectures of the subjects of foreign trade. ओके, आज आपण या लेक्चर्समध्ये युनिट नंबर फर्स्ट ते पाहणार आहोत. ओके, तर आपला युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट. ओके, इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट. आज आपण यामध्ये इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट याचं इंट्रोडक्शन, याची कन्सेप्ट्स, ओके, त्यांचा स्टडी आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर इंट्रोडक्शन ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. इंटरनॅशनल बिझनेस रेफर्स टू द ट्रेड ऑफ गुड्स, सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी, capital and knowledge across national borders and at a global or transnational scale. To conduct business, overseas multinational companies need to bridge separate national markets into the one global marketplace. Okay, this is the introduction of international business. International business means carrying on business activities beyond national boundaries. नॅशनल बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन जो काय बिझनेस केला जातो किंवा करतात त्याला इंटरनॅशनल बिझनेस असे म्हणतात. असा हा बिझनेस 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंट्रीबरोबर केला जातो. ओके, इंटरनॅशनल बिझनेस इट इज अ कमर्शियल टर्म. ओके, इंटरनॅशनल बिझनेस ही एक कमर्शियल टर्म आहे. नाव आता आपण इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहूया. तर इंटरनॅशनल बिझनेस रेफर्स टू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बियॉन्ड द जिओग्राफिकल लिमिट्स ऑफ अ कंट्री. इट इज ऑल्सो कॉल्ड ट्रेड बिटवीन 2 कंट्रीज. ओके, इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे काय तर याच्यामध्ये वस्तू व सेवा ह्या काय केल्या जातात, बाईंग अँड सेलिंग, खरेदी करणे आणि विक्री, फक्त या आपल्या जिओग्राफिकल लिमिट्सच्या बियॉन्ड जाऊन एक किंवा अनेक कंट्री बरोबर असे आपले बिझनेस केले जातात. त्याला इंटरनॅशनल बिझनेस असे म्हणतात. ओके, इंटरनॅशनल बिझनेस क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. ओके, इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि इंटरपोर्ट. ओके, इम्पोर्ट बिझनेस म्हणजे काय तर दुसऱ्या कंट्रीकडून गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करणे म्हणजे इम्पोर्ट इंटरनॅशनल बिझनेस होय. नेक्स्ट आहे एक्सपोर्ट बिझनेस. तर एक्सपोर्ट बिझनेस म्हणजे काय तर आपल्या कंट्रीमधले जे काही गुड्स सर्व्हिसेस असतील ते सेल करणे म्हणजे एक्सपोर्ट बिझनेस होय. आणि रीएक्सपोर्ट म्हणजे एका देशाकडून गुड्स अँड सर्व्हिसेस हे इम्पोर्ट करायच्या, त्यानंतर त्या इम्पोर्ट केलेल्या गुड्स अँड सर्व्हिसेस या दुसऱ्या कंट्रीला सेल करणे म्हणजेच एक्सपोर्ट किंवा रीएक्सपोर्ट असे याला म्हणतात. नाव कन्सेप्ट्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. इंटरनॅशनल बिझनेस ही कन्सेप्ट्स नक्की काय आहे ते आपण आता येथे पाहूया. तर इंटरनॅशनल बिझनेस इज असोसिएटेड with all business movement that are performed beyond national borders. Management theorists have formulated numerous theories to explain international business environment. Okay, some theorists allow that international business is defined as an organization that buys or sells goods and services across 2 or more national boundaries. Okay, even if management is located in a single country. Other theories define that international business environment is the commercial activities cross national borders. It includes the global movement of goods, capital, services, employees and technology, importing and exporting. Okay, international business environment is the deal done by individual or organization at global level in order to accomplish the objective through export, import and foreign direct investment. Okay,
एखाद्या बिझनेसमॅनला इंटरनॅशनल लेवलला बिझनेस करायचा असेल तर त्याला त्या बिझनेसविषयी, त्या कंट्रीविषयी सगळे डेप्थ नॉलेज असणे गरजेचे असते. कारण असे नॉलेज हे डोमेस्टिक, फॉरेन आणि ग्लोबल एन्व्हायरमेंटचे असावे लागते. जेव्हा एखादी फर्म इंटरनॅशनल बिझनेस करण्याचं डिसाईड करते तेव्हा त्याला अनेक मेजर प्रॉब्लेम्सना फेस करावे लागतात. ओके, फॉर एक्झाम्पल, कोणते मार्केट सिलेक्ट करावे, म्हणजे कोणत्या कंट्रीमध्ये आपला बिझनेस करावा व त्या मार्केटमध्ये कशा प्रकारे एंटर करावे, असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. यासाठी इंटरनॅशनल बिझनेस करायचा असेल तर त्या बिझनेसमॅनला त्या कंट्रीबद्दल, ओके, तिथील जे काही टेक्नॉलॉजी, डेमोग्राफिकल एरिया, ओके, जिओग्राफिकल एरिया, त्याचबरोबर तिथली कल्चर, सोशियल, लिगल, ऑल टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीजचा इन्फॉर्मेशन और त्याचे नॉलेज असणे फार गरजेचे असते. ओके, द इंटरनॅशनल बिझनेस इट इन्व्हॉल्व्स क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन 2 or more countries. Transactions of economic resources include capital, skills, and people for the purpose of the international production of physical goods and services such as finance, banking, insurance, and construction. Okay, international business is also known as globalization. One of the most dramatic and significant world trends in the past 2 decades has been the rapid, sustained growth of international business. Markets have become truly global for most goods, many services, and especially for financial instruments of all types. International business includes any type of business activity that crosses national borders. International business is defined as organization that buys or sells goods and services across 2 or more national boundaries. Okay, international business also increases competition in domestic markets and introduces new opportunities to foreign markets. Global competition encourages companies to become more innovative and efficient in their use of resources for consumers. International business introduce them to a variety of goods and services. ओके, आता आपण इंटरनॅशनल बिझनेस, जर आपल्याला इंटरनॅशनल बिझनेसचा सक्सेस करायचा असेल तर आपल्याला अनेक प्रकारचे स्किल्सची गरज आहे. तर ते कोणकोणते स्किल्स आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट स्किल्स आर क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन स्किल. ओके, सेकंड स्किल आहे एक्सलंट नेटवर्किंग ॲबिलिटीज. त्याचबरोबर कोलॅबोरेशन, इंटरपर्सनल इन्फ्लुएन्स, ॲडॅप्टिव्ह थिंकिंग, इमोशनल इंटेलिजन्सी. जर जो कोणी इंटरनॅशनल बिझनेस करत असेल तर त्याला दुसऱ्या देशाबद्दलचे, ओके, कल्चरल, ओके, टेक्नॉलॉजिकल, डेमोग्राफिकल, जिओग्राफिकल, ओके, सोशल, ऑल टाईप्सचे नॉलेज असणे गरजेचं असते. जर त्याला हे सगळे काय नॉलेज असेल तर तो बिझनेस हा त्याचा सक्सेसफुली चालवू शकतो. ओके, त्याचबरोबर आपल्याला जर बिझनेस सक्सेस करायचा असेल तर त्या बिझनेसमॅनकडे कम्युनिकेशन स्किल्स, हे सॉफ्ट स्किल्स त्याच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नेटवर्किंग ॲबिलिटीज, एक्सलंट नेटवर्किंग ॲबिलिटीज असणेसुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आहे इंटरपर्सनल इन्फ्लुएन्स, कोलॅबरेशन, ॲडॅप्टिव्ह थिंकिंग आणि इमोशनल इंटेलिजन्सी. हे सर्व स्किल्स जर त्या इंटरनॅशनल बिझनेसमॅनकडे असेल तर तो त्याचा बिझनेस हा सक्सेस करून दाखवू शकतो. ओके, नाव सी फॉर्म्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. इंटरनॅशनल बिझनेस करण्याचे कोणकोणत्या फॉर्म्समध्ये आपण करू शकतो. ओके, ते फॉर्म्स कोणते आहेत त्याचा स्टडी आता आपण इथे करूया. फर्स्ट फॉर्म आहे तो म्हणजे इम्पोर्टिंग अँड एक्सपोर्टिंग. सेकंड आहे तो म्हणजे लायसन्सिंग. थर्ड इज फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फोर्थ इज फ्रँचायझिंग अँड लास्ट इज जॉईंट व्हेंचर. या 5 फॉर्म्समध्ये आपण इंटरनॅशनल बिझनेस करू शकतो. इम्पोर्टिंग अँड एक्सपोर्टिंग. इम्पोर्ट्स अ goods or services brought into one country from
another. Licensing is one of the other ways to expand the business internationally. Foreign direct investment. Foreign direct investment, it is a फॉरेन कंट्रीमधील कंपनी जेव्हा होम कंट्रीमधील कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करते तेव्हा त्याला FDI असे म्हणतात. Franchising is closely related to licensing, a very effective method to expand a business nationally as well as internationally. Okay, this is the strategic partnership and joint venture. Okay, त्याचबरोबर आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हॉर्मेंट करण्याचे काय काय फायदे आहेत. तर पहिलं ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे हेल्प्स इन एक्सपांडिंग द बिझनेस. जर आपला बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर आपल्याला इंटरनॅशनल बिझनेस करणे गरजेचे आहे किंवा उपयुक्तसुद्धा आहे. त्यानंतर आहे एक्सपोजर टू मोर कस्टमर्स. जर आपल्याला कस्टमर्स वाढवायचे असतील तर आपल्याला इंटरनॅशनल बिझनेस हा केलाच पाहिजे. त्याचबरोबर हेल्प्स इन म्युच्युअल ग्रोथ घडवून आणायची असेल तर आपल्याला इंटरनॅशनल बिझनेस हा केलाच पाहिजे. त्यानंतर हेल्प्स इन द प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ द प्रॉडक्ट लाईफ सायकल. जर आपल्या प्रॉडक्टचं लाईफ सायकल हे जर प्रॉपर मॅनेज करायचं असेल तर त्यासाठी इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हॉर्मेंट आपल्याला उपयोगी किंवा हेल्प्स करतं. ओके, दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हॉर्मेंट. International business gives benefits to all participating countries. Okay, international business has wide scope as it focuses on the particular issue and opportunities that appear in a business environment as organization operates at global scale. The characteristics feature of international business is that international organizations operate in uncertain business atmosphere and subject to rapid changes as compared to the domestic environment. Okay, अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे काय, त्याचबरोबर इंट्रोडक्शन ऑफ इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हॉर्मेंट, त्याची कन्सेप्ट्स, त्याची फॉर्म्स, ओके, त्याचबरोबर त्याची ऑब्जेक्टिव्ज, इंटरनॅशनल बिझनेस करायचा असेल तर कोणत्या स्किल्स गरजेच्या आहेत या सर्वांचा विचार, त्याचा स्टडी या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.